brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. कलानगर मातोश्री इथं आम्ही आहोत. काल रात्री याच मातोश्रीवर एका जागेवरनं अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याची माहिती आज सकाळी समोर आली होती. अर्थात कालपासून इथे येणाऱ्या इच्छुक आणि संभाव्य उमेदवारांचं नशीब जे आहे ते कशा पद्धतीने उघडेल याच्याबद्दलची चर्चा रंगलेली आहे. या गेटपासून आतमध्ये गेल्यानंतर उमेदवारी अर्जाचा साठीचे प्रयत्न करणाऱ्यांना एबी फॉर्म मिळतो की नाही यावर गोष्टी निर्भर आहेत असं म्हटलं जातं. काल काहींना उमेदवारी अर्ज एबी फॉर्म दिलेले आहेत आणि आज सुद्धा काही इच्छुकांनी इथं मातोश्रीच्या बाहेर रांग लावलेली आहे आणि काही जणांचं असं म्हणणं आहे की त्यांना उमेदवारी मिळायलाच हवी. आपण जर पाहिलं तर ज्यांना बोलावलेलं आहे मातोश्रीवर एबी फॉर्म घेण्यासाठी ते सुद्धा आहेत आणि काही असेही लोक आहेत की ज्यांची अशी इच्छा आहे, अपेक्षा आहे की त्यांना सुद्धा उमेदवारी अर्ज दिला गेला पाहिजे, एबी फॉर्म मिळायला पाहिजे. इथं दोन बहीण भाऊ आलेले आहेत, सूर्यवंशी बहीण भाऊ आहेत. आपल्या आई वडिलांचे फोटो घेऊन ते इथं मातोश्रीच्या दारात उभे आहेत. त्यांचं म्हणणं काय आहे आणि त्यांना उमेदवारी हवी आहे धारावीतनं, तर ती उमेदवारी त्यांना का हवी आहे त्याच्या मागची त्यांची भूमिका काय आहे आपण समजून घेऊयात. इथं तुम्ही आई वडिलांचे फोटो घेऊन आलेला, सुनंदा सूर्यवंशी आणि राजेंद्र सूर्यवंशी जे नगरसेवक सुद्धा राहिलेले आहेत. तुमचं म्हणणं काय आहे, का आलात तुम्ही हे फोटो इथं घेऊन? आमचं ऍक्च्युली आम्हाला डावलला जाऊ नये म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत त्यांचे फोटो घेऊन. डावलला जाऊ नये म्हणजे तुम्हाला मातोश्रीवर बोलावलं होतं आणि एबी फॉर्म दिला नाहीये का? नाही, असं नाहीये. आम्हाला न सांगता आमचे जे विरोधक होते ते आलेले आहेत म्हणून आम्हाला असं कळालं, इच्छुक उमेदवार आलेले आहेत म्हणून आम्हाला वाटलं की आम्ही यांचे फोटो घेऊन येऊ आणि डावलला जाऊ नये म्हणून. पण असे कोण सांगता आलेले आहेत ते असे कोण आहेत की जे इथे आलेले आहेत ज्यांचं नाव नाही घेणार आता आम्ही, पण आलेले आहेत. मग तुम्हालाच उमेदवारी मिळायला हवी असं तुम्हाला का वाटतंय? माझ्या वडिलांचं कामे आहे तिथे, पब्लिकचं बोलणं आहे, तुमचा हक्क आहे, आम्हाला पब्लिक सांगता, आम्ही नाही सांगत म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. पण मग तुमच्या बरोबरचे जे लोक आहेत तुम्ही म्हणालात त्यांनी सांगितलं म्हणून तुम्ही इथे आलेलात, पण मग तुम्हाला डावललं जात आहे हे कसं तुम्हाला कळलं? असंही होऊ शकतं की इंटरव्ह्यू होऊन दोघांपैकी एकाला एबी फॉर्म दिलं जाईल. अजून झालेलाच नव्हता आमचा. लेटर दिलेला आम्ही, सगळ्यांशी बोलणं झालेलं आम्हाला वाटलेलं की ते आमची दखल घेतील म्हणून आम्ही इथे आलो. पण मग दखल का घेतली गेली नाही असं तुम्हाला वाटतं? ते आता माहिती नाही, ते आता त्यांनाच माहिती आहे. ते आमच्याशी बोलतील तेव्हा आम्हाला कळेल. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमचं काम आहे तर मग तुम्हाला उमेदवारी मिळायला पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे, पण मग का डावललं जाईल असं तुम्हाला वाटतंय? समोरचा व्यक्ती त्यांचे माझ्याशी बोला. कसं आहे मॅडम, 32 ते उमेदवारी कोणाला हवी आहे, यांना हवी आहे की तुम्हाला? हा, उमेदवारी मला पाहिजे कारण की धारावी विधानसभा हा 186 हा SC वॉर्ड महिला राखीव झाल्या म्हणून मी इच्छुक उमेदवार आहे. हा, तर दोघांमध्ये आहे 2-3 जण होते त्याच्यामध्ये त्यांना प्रेफरन्स दिलेला आहे. आय थिंक आम्हाला असं वाटतंय म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. त्या इच्छुक आहेत तर तुम्ही सोबत का आलेला आहात? भाऊ म्हणून आलेला आहात की काय? संघर्ष कशासाठी? बहीण भावाचं रिलेशन म्हणजे खूप हाय लेवलला असतं, त्याच्यामुळे तिच्या 24/7 हे मी तिच्याबरोबर असतो. आणि इलेक्शनचे दिवस आहेत, कधी दगाफटका नाही आमची झाला पाहिजे. आम्ही खूप लहान आहोत आणि आमचे आईवडील सांभाळायचे पूर्ण, आता आम्हीच सांभाळणार आहोत. त्याच्यामुळे आम्हाला आमच्याशी काय दगाफटका नाही झाला पाहिजे, त्यामुळे आम्ही आईवडिलांचा फोटो इथे घेऊन आलो. उद्धव साहेबांवर पूर्ण विश्वास आहे की ते आम्हालाच एबी फॉर्म देतील. मग तुम्हाला एबी फॉर्म मिळेल याची पूर्ण खात्री असताना सुद्धा तुम्ही म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की आम्हाला डावलला जाऊ नये म्हणून आम्ही आलोय. मग खात्री आहे आणि डावलला जाऊ नये अशा दोन गोष्टी एका वेळेस कशा काय वाटू शकतात? नाही, कसं आहे, आता निगेटिव्ह पण थोडे विचार केले पाहिजे आणि पॉझिटिव्ह पण विचार मनात आहेच. तर निगेटिव्ह थोडे तरी % विचार केला पाहिजे. उद्धव साहेबांवर विश्वास आहे आम्हाला 100% माहिती आहे. पण कसं आहे, कधी विरोधक असतात आपले इच्छुक उमेदवार, त्यांचे जे प्रयत्न करत असतात, आपण आपले प्रयत्न करायचे. आमचे आईवडील हे त्यांची शेवटची इच्छा होती आणि विनायकराव साहेब बोललेले पण, जेव्हा पहिली भेट झालेली विनायकराव साहेब बोलले की लेडीज SC वॉर्ड झाला ना तर तुम्ही त्याचे मानकरी आहात, बाकी कोणच नाही. तेच आम्ही आज घेऊन आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत. विनायक राऊतांशी तुमचं बोलणं झालंय असं तुम्ही म्हणताय, पण मग आता विनायक राऊतांच्या मुलाला तर उमेदवारी मिळालेली आहे, पण मग जेव्हा तुम्हाला हे कळलं तुम्ही त्यांच्याशी बोलण्याचा, संपर्क करण्याचा काही प्रयत्न केला होता? नाही, अजून तरी आम्हाला आज सकाळीच कळलं म्हणून आम्ही इथे आलेलो आहोत. अजून तरी आमचा कोणाचा संपर्क नाही झालेला आहे, तर आम्हाला आतून बोलवून आलं तर आम्ही जाऊ.
आता समजा जर उमेदवारी मिळालीच नाही ठाकरेंकडनं तर मग तुम्हाला दुसऱ्या पक्षाकडनं कोणी जायचं आहे, अपक्ष लढवायचं आहे, कशी तयारी असणार तुमची? नाही, बंडखोरी तर नाहीच करणार आहे आम्ही, पण आम्हाला त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, त्या घेऊन आम्ही इथे आलेलो आहोत. तुमच्यावर तुमचे कार्यकर्ते सुद्धा आलेले आहेत. काय वाटतं तुम्हाला की अंजलीला उमेदवारी मिळायला हवी अशी, म्हणजे काय एक्स फॅक्टर आहे का 186 वॉर्ड क्रमांकाला ती न्याय देऊ शकेल असं तुम्हाला काय वाटतं? कारण की त्यांच्या वडिलांबरोबर मी कमीत कमी 20-25 वर्ष मी त्यांच्यासोबत काम करत होतो. पहिला सूर्यवंशी साहेब नगरसेवक होते, त्याच्यानंतर पहिले वहिनी होती नगरसेविका, मग त्याच्यानंतर सूर्यवंशी साहेब नगरसेवक झाले. मग त्यांच्यासोबत आम्ही 20-25 वर्ष काम करतो. माझ्या घरासारखं आहे त्यांचं माझं रिलेशन. त्या अनुषंगाने. आणि दुसरी गोष्ट 186 मध्ये तुम्ही आता जरी सर्व्हे केला तर आमचं जे काम आहे सूर्यवंशी साहेबाचं ते आता पण लोक नावं काढतात. तो लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत, आजी आजोबापर्यंत माणसं आहे ना, त्यांचं नाव काढतात आज पण. आणि ते त्यांनी कधी जीवनामध्ये पैसा कमवला नाही. त्यांचं घर आज पण चाळीमध्येच आहे. आम्ही त्या स्वार्थासाठी कधी पण राजकारण त्यांनी केलं नाही. 20-25 वर्ष झाले. तुम्ही कधी पण येऊन धारावीमध्ये बघू शकता. असं आहे. त्या हिशोबाने आम्ही आता एससी वार्ड झाल्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर मी आहे. आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला तिकीट मिळावी आणि आम्ही लढून साहेबांचं स्वप्न पूर्ण करावं असं आमची इच्छा आहे. तुमची इच्छा आहे तुम्ही म्हणता, पण समजा शेवटी निर्णय साहेबांकडे आहे, उद्धव साहेबांकडे. आम्हाला विश्वास आहे म्हणून आम्ही आलो मॅडम. जर समजा उमेदवारी मिळालीच नाही अंजली यांना तर मग तुमचा स्टँड काय असणार आहे तुमचं? साहेबांसोबतच राहणार आम्ही. बंडखोरी वगैरे काय करणार नाही. आम्ही साहेबांसोबतच राहणार. मग तुम्ही पुढच्या निवडणुकीची वाट पाहणार? हा, पुढच्या बघू आता कसं काय. साहेब आज 1-2 दिवस आहे, अजून उद्याचाच दिवस आहे. उद्याचा दिवस आहे बस. पण आता तुम्ही जसं म्हणताय त्याप्रमाणे की तुम्ही साहेबांसोबत राहणार म्हणजे उद्धव ठाकरेंसोबत राहणार, पण त्या जसं म्हणतायत त्याप्रमाणे त्यांच्या अपोजिटचे जे आहेत ते इथं उमेदवारी मागायला आलेले आहेत आणि उद्धव ठाकरेंकडनं त्यांना उमेदवारी मिळाली तर नाही मिळाली तर मग आम्ही बघू ना मॅडम. आता आम्ही तर हे नाही करणार, बंडखोरी आम्ही नाही करणार. कारण की आम्ही सूर्यवंशी साहेब आमचे आम्ही एकनिष्ठ आहोत. आम्ही बंडखोरी करणार ते होते तेव्हा पण त्यांनी केली नाही. त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली असेल पण त्यांनी कधी केली नाही. आम्ही साहेबांच्या मनाला दुखवणार नाही. साहेबांच्या मनाला आम्ही दुखवणार नाही. असं तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे विनायक राऊतांशी बोलणं झालं होतं, मग तुमची पक्षातनंच फसवणूक झाली आहे का, नेत्यांकडनं फसवणूक झाली? नाही म्हणता येणार याला, पण सगळ्यांचं थिंकिंग, सगळ्यांचे विचार वेगळे असतात. आमच्या जे समोरचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांची थिंकिंग वेगळी असेल. त्यांना ते लोक काहीतरी त्यांना बोलले असतील, त्यामुळे असं होऊ शकतं. निवडणुकीच्या अनुषंगानं जेव्हा म्हणजे इंटरव्ह्यूज घेतले जात होते, नेत्यांशी बोललं जात होतं, जेव्हा उमेदवारांशी बोललं जात होतं तेव्हा तुम्ही प्रयत्न केले नव्हते का? आम्ही खूप सारे प्रयत्न केले. आम्ही सगळ्यांशी भेटलो वगैरे. कोणाकोणाशी भेटला होतात? कोणी आश्वासनं दिली होती? जसं तुम्ही विनायक राऊतांचा उल्लेख त्यांनी पण त्यांचं पण आम्ही हे केलं. ऍक्च्युली लोक काय म्हणतात पैसा पाहिजे, आमच्याकडे पैसा नाही म्हणून आम्हाला कदाचित डावललं जात असेल, पण पैसा सगळं काही नसतं. आपण पैसा कुठून पण उभा करून लढू शकतो. त्यामुळे मला हा एक फॅक्टर वाटतो की यांच्याकडे पैसे नाहीत बाबा की यांना नका देऊ, असंही असू पब्लिक शकतं. पैसे जमा करणारे. आम्ही रुमाल घेऊन फिरलो ना, बायका साड्या घेऊन येतील आणि 11 रुपयाला आहे. 11 रुपये टाकले तरी वॉर्डमध्ये खूप सारी जनसंख्या आहे. आम्हाला त्याची काही चिंता नाही. आम्ही अपक्ष जरी फॉर्म भरला ना, आम्ही वन साईड निवडून येऊ आणि डिपॉझिट जप्त करू समोर. आम्हाला अपक्ष नाही भरायचंय कारण की आमच्या आई वडिलांनी ते आम्हाला शिकवलं नाही आणि त्यांनी कधी केलं नाहीये. ते एकनिष्ठ राहिले, तेवढे 40 वर्ष होते ते एकनिष्ठ राहिले. समजा जर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे तुम्ही अपक्ष लढणार नाही, तुम्ही दगाफटका करणार नाही, तुम्ही एकनिष्ठ राहणार, तुम्हाला उमेदवारी नाही मिळाली तरी तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी करणार आहात, मग आम्हाला त्यांना आम्ही त्यांच्या सोबत आहोत, आता पण आहोत, पण ते आम्हाला आमचं बोलणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की मातोश्रीतनं तुम्हाला बोलावणं आलं पाहिजे. हो. आणि तुम्ही ज्या नेत्यांशी बोलला होतात, विनायक राऊतांचा तुम्ही उल्लेख केला, तुम्ही आणखीन काही नेत्यांशी बोलला असालच ना, तर त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं? खासदार, आमदार, आमचे विभाग प्रमुख जे अनिल देसाईंशी बोलला? सगळ्यांशी बोलणं झालं. आम्ही सगळ्यांना लेटर वगैरे सगळ्यांना झालेलं आहे ते, पण आता माहिती नाही. बोलली ना. तर त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी अनेक नेत्यांशी बोलणी केलेली आहे, त्यांच्याशी चर्चा करून उमेदवारी मिळण्यासाठीचे प्रयत्न केलेले आहेत, पण एकनिष्ठ राहायचं असा त्यांचा स्टँड क्लिअर असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. इथं आपण पाहिलं तर मातोश्रीच्या बाहेर काही कार्यकर्ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. जसं मी सांगितलं त्याप्रमाणे
उमेदवारी अर्ज मिळण्यासाठी काहींना उमेदवारी अर्ज देण्यासाठी बोलावलेला आहे. पद्धत जर सांगितली तर तिथनं आतनं पोलिसाकडे एक फोन येतो, नाव सांगितलं जातं, व्यक्ती बाहेर जी आहे तिला बोलावलं जातं आणि त्यानंतर तिला आत नेलं जातं आणि त्यानंतर हा उमेदवारी अर्ज दिला जातो. आत्ताशी अशी पद्धत आपण इथं उभं राहून पाहिलेली आहे. पण हे जे कार्यकर्ते आहेत ते कोणासाठी आलेले आहेत, का आलेले आहेत हे पण बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. आपण कार्यकर्ता म्हणून आलेला आहात, कोणासाठी आलेला आहात, कुठल्या वॉर्डात तुमचा उमेदवार आहे, एबी फॉर्म मिळणार आहे म्हणून आलेला आहात? आमचा उमेदवार आतमध्ये आहे, अर्चना अविरत शिंदे, 186 वॉर्ड मधून आलेले उबाठाचे. एबी फॉर्म घेण्यासाठी आतमध्ये गेलेले आहेत त्या. त्यांना एबी फॉर्म मिळणार असं सांगितलंय? हो, मिळणार असं सांगितलेलं. तुम्ही कुठून आलेलात, कुठल्या वॉर्डातनं? मी 186 वॉर्ड मधून आलेलो आहे अर्चना शिंदे यांच्यासाठी. ते त्यांना आतमध्ये बोलवलेलं आहे इच्छुकांना. त्यामध्ये आम्हाला विश्वास आहे की अर्चनाताईंनाच तिकीट भेटेल, कारण त्यांचं खूप वर्षापासून त्यांचं पूर्ण फॅमिलीचं काम आहे आमच्या एरियामध्ये. त्यासाठी आम्हाला आशा आहे की उद्धव ठाकरे साहेब त्यांच्याशी न्याय करतील करून. अंजली सूर्यवंशी यांची पण इच्छा आहे सेम वॉर्डातनं. तर त्या म्हणतायत की त्यांना उमेदवारी हवी आहे आणि त्यांच्या आई वडिलांचं काम आहे म्हणून त्यांना उमेदवारी हवं असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जसं म्हणता त्याप्रमाणे अर्चना शिंदे यांना बोलावलंय, तर कन्फर्म झालेलं आहे त्यांचं तिकीट? आता आतमध्ये सर्वांनाच बोलवतात आहे. आता ते साहेबांच्या मनावर ते कुणाला तिकीट द्यायचं काय, ते साहेब पण त्यांचं काम आहे काय ते बघूनच ते तिकीट देतील. असंच कुणालाही तिकीट तर भेटणार नाही. त्यांच्या आईवडिलांचं पण काम असेल, पण त्यांचं पण स्वतःचं काहीतरी काम कर्तृत्व पाहिजे, त्याच्या आधारावरती तर तिकीट भेटेल. पण आमच्या वार्डामधून तर अर्चनाताईंचं आणि त्यांच्या फॅमिलीचं भरपूर काम आहे, त्यामुळे आम्हाला आशा आहे की त्यांनाच तिकीट भेटेल. धारावीतला हा वॉर्ड आहे. धारावीतला तर धारावी मधला हा 186 वॉर्ड आहे. दोन्हीकडचे म्हणजे जसं त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे अंजली यांनी सांगितलं त्यांना उमेदवारी हवी आहे आणि अर्चना शिंदे यांना बोलावणं आलं असं त्यांचे कार्यकर्ते सांगतात. त्या एबी फॉर्म घेण्यासाठी गेले आहेत असं सांगतात. आणि त्यांचे अंजली यांचं जसं म्हणणं आहे की आपल्या वडिलांचं काम आहे, अर्चना शिंदे ज्यांना एबी फॉर्म मिळेल असं म्हणतात त्यांचे कार्यकर्ते. त्या कार्यकर्त्यांचंही म्हणणं आहे की त्यांच्या आई वडिलांनी म्हणजे सूर्यवंशी यांनी काम केलेलं आहे, पण त्यांच्या पुढे जाऊन ज्यांना उमेदवारी हवी आहे त्यांनी सुद्धा काम करणं अपेक्षित आहे. तर साधारणतः या मातोश्रीच्या बाहेर जसं अर्जांचं वाटप झालेलं आहे, यादी जाहीर झालेली नाही ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर दबाव तंत्राचं राजकारण सुद्धा इथं आपल्याला पाहायला मिळत आहे. धारावीमधले प्रभाग क्रमांक महत्वाचे असणार आहेत. धारावी पुनर्विकास या अनुषंगानं तिथं झालेलं आंदोलन असेल किंवा मग तिथनं मिळणारी उमेदवारी असेल, यामुळे कुठेतरी धारावीमधला हा जो वेगवेगळे जे प्रभाग आहेत ते विशेष लक्षवेधी ठरतील असं म्हटलं जातं. तिथनं काँग्रेसचे उमेदवार सुद्धा मोठ्या संख्येनं उतरतील अशी शक्यता आहे आणि म्हणूनच कुठेतरी ही जी काही टक्कर ठाकरेंच्या दोन उमेदवारांमध्ये किंवा ठाकरेंच्या संभाव्य आणि इच्छुक उमेदवारांमध्ये आहे तर ती बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. या व्यतिरिक्त इथल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दबाव टाकणं, आपल्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करणं. पण एक गोष्ट आहे, आतापर्यंत तरी कार्यकर्ते आपण एकनिष्ठ राहणार आहोत आणि गद्दारी करणार नाही आहोत असंच सांगताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढे काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे. कॅमेरामन साहिल चव्हाणसह मी अर्षदा परब, मुंबई तक.